नमस्कार. अनुश्री मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. मी ना चालली आडगावला डीमार्टला आज. आता आम्ही आलोय आडगावच्या डीमार्टला. हे आडगावचं डीमार्ट आहे, भरपूर मोठं आहे. गाडीतूनच व्हिडिओ घेतला. हा डीमार्टचा पुढचा पार्किंगचा परिसर. आज गर्दी कमी आहे, कारण रविवारी भरपूर गर्दी असते. आज इतकी काही नव्हती. एंट्री केली, मग इथे त्यांनी बॅगेज काउंटर आहे, तिथे बॅग ठेवायला लावली. आता आपण मध्ये आलोय. बिस्किटचं इथे सर्व बिस्किटच आहे. तेलाचे डबे, तूप कलेक्शन, गाईचं पण तूप आहे, वनस्पती पण तूप आहे. आता उपवासांमुळे भरपूर प्रकारचे तूप आलेले होते. इकडे आता हे मसाल्यांचं कलेक्शन, सर्व मसाले, हिंग आहे. मला मसाले घ्यायचे होते, हिंग डबी घेतली. मसाल्यांमध्ये पावभाजी, सांबार मसाला, चाट मसाला, सर्वच मसाले लागतात. मसाले घेतले डीमार्टला, परवडता मसाले. इकडे आता साबण आहे. मला साबण वगैरे काही घ्यायच्या नव्हत्या. बॉक्स आणलेला होता साबणचा किराणा दुकानातून. इथे फिनॉल ते सगळंच आहे, हॅपिक वगैरे. हे गुड नाईट, डासांसाठी लागतच राहतं. आता मग ही सर्व भांडी, आपल्याला भांडी बघितल्यावरती घरात इतकी तरी घ्यावाच वाटतं. आणि बघतीये मी, ज्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहे त्या नेहमी आणावाच लागतात. प्राइस वस्तूंची भरपूर आहे, त्याच्यामुळे मी चाळणी आणि चिमटाच घेतला. मिस्टर पुढे जाऊन उभे. इकडे आता कोलगेट वगैरे. मला ह्या साबण घ्यायच्या होत्या, मी त्या घेतल्या. डीमार्टला परवडता साबण वगैरे. कपड्याच्या साबणीचा बॉक्स आणलेला होता, मला ह्याच घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. संतूर वगैरे सर्व साबणीचे प्रकार आहे. इकडे आता कुकर. माझ्याकडे आहे स्टीलचे कुकर. मी प्राइस बघत होती, प्राइस पण भरपूर होती. मी घेतलेले, मी कमी प्राइस मध्ये घेतलेले. इकडे आता नवरात्रामुळं निरंजन वगैरे, घंटी वगैरे, देवाचं सर्वच होतं. तांबे पितळाची भांडी. इकडे मुलांची टिफिन आहे. इकडे आता दिवाळीसाठी, दसऱ्यासाठी मेणबत्त्या वगैरे आलेल्या होत्या. इकडे मुलांच्या पाण्याच्या बॉटल वगैरे, स्टीलच्या होत्या, काचेच्या होत्या. छान होत्या बॉटल, पण अनुशिवला घेतलेली मी. शिवनी त्याची खराब पण केली. ते छोटे फॅन वगैरे. आता इकडे टॉवेल, ते सर्व आहे. इकडे नॅपकिन वगैरे, किचन मध्ये लागतं आपल्याला ते छोटे नॅपकिन वगैरे होते. ते व्हिडिओ घेऊन देत नव्हते, त्याच्यामुळे व्हिडिओ आहे ना थोडासा मी पटकनच घेत गेली. इकडे आता किचनचं साहित्य, सर्व प्रकारचे तवे होते, पॅन होते,
छान छान सर्वच होतं. हा नवीन पॅन आहे. मी त्याची प्राईस विचारली, 999 रुपये होती. थोडी जास्त सांगितली त्यांनी. डीमार्टला थोडी प्राईस जास्तच असते. इकडे आता प्लॅस्टिकच्या बरण्या, पोळ्यांचा डब्बा वगैरे ते सर्व होतं. हे सर्व प्लॅस्टिकच्या मोठ्या पण बरण्या, छान आहे बरण्या, पण आहे आता. जेव्हा खराब होतील तेव्हा घेऊ. हे सर्व प्लॅस्टिकच्याच बरण्यांचं कलेक्शन आहे. या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बॉटल छान होत्या. मी आणल्या 2. अनुशूला कधी चेंज देण्यासाठी. हे प्लॅस्टिकचे स्टूल वगैरे. या बकेट होत्या. बकेट छान छान आहे. ही सर्व प्लॅस्टिकच्याच वस्तू आहे इथे. हे बॉक्स आहे. हे ब्रश वगैरे ठेवायला, ब्रशचे स्टँड वगैरे. हे आपण फ्रीजमध्ये भाजीपाल्याला वगैरे वापरू शकतो. आता इथे छोट्या मुलांचे ब्लँकेट होते. इथे बेल सीट वगैरे ते. आता इकडे चप्पल, बूट छोट्या मुलांची, मोठ्यांची, सर्वांचीच होती चप्पल. आणि ते छान आहे. कंपनीचे ब्रँडेड आहे, बाटाचे. मला ते काही घ्यायचं नव्हतं. आपण नेहमी जिथे घेतो तिथेच त्या वस्तू घेत राहतो. खास तेलाचा डबा आणि तेच घेण्यासाठी गेले होते. हे आता लेडीजचं आहे सर्व, माझ्या मुलींचं. लाजो आहे, टॉप आहे. इकडे लेडीजसाठी गाऊन आहे. मला कपडे वगैरे नाही आवडत डीमार्टला. इकडे आता छोट्या मुलांच्या खेळण्या वगैरे सर्वच आहे. इकडे फुटबॉल, बास्केटबॉल. हे खेळण्यांचं कलेक्शन. आता इकडे हे घेतलं मी. मला चीज, बटर ते घ्यायचं होतं. सर्व कंपनीचं चीज, बटर होतं. आता हे मोठ्या मोठ्या बॅग आहे. छान छान बॅग आहे. डीमार्टच्या मटेरियलला क्वालिटी असते, पण प्राइस पण भरपूर असते. हे आता पर्स वगैरे, त्याच्यानंतर मुलांच्या स्कूल बॅग. हे सर्व स्कूल बॅगच आहे. इकडे छोट्या मुलींच्या आहे, डॉलच्या वगैरे. दिसताना खूप छान दिसतंय. आता हे आपले मोठे प्लॅस्टिक टब वगैरे. आता इकडे मुलांचे, मोठ्या माणसांचे कपडे, जेंट्स सेक्शन. मिस्टर जीन्स वगैरे बघताय, पण मला काही आवडत नाही डीमार्टचे कपडे. इकडे तेच बेल सीट नॅपकिन ते. आता ह्या पर्स. पर्स पण छान आहे, पण कलर खूप डार्क होते. इतके डार्क कलर नाही छान वाटत. लाईट मध्ये छान वाटतात कलर. हे सर्व पर्सच होते. आता इकडे छोट्या मुलींचे छोटे छोटे टॉप वगैरे होते. त्याची क्वालिटी नाही आवडली मला. मी बघितली पण नाही, 1-2च हात लावून बघितली. मला अनुशूला ट्युशनसाठी बुक्स घ्यायच्या होत्या. स्कूलच्या बुक्स तर शाळेतून 1 वर्षाच्या सोबतच भेटतात, पण ट्युशनला बुक्स लागत राहतात. मग ट्युशनला बुक्स वगैरे घेतल्या. इकडे चिमटे वगैरे, घरातले जे छोटं किरकोळ साहित्य ते होतं. इकडे आता काचेच्या बरण्या, त्या मला फार आवडल्या. छान छान होत्या, पण शू
फार उद्योग करतो, त्याच्यामुळे मी नाही आणले ते. बरण्या छान होत्या, क्वालिटी पण एकच नंबर होती, प्राइस पण काही एवढी नव्हती, मापात होती. आता इकडे प्लेट काचेच्या बरण्याचे, हे सर्व बाऊन वगैरे, टी शुगरचे डबे वगैरे, हे सर्व प्लेटच होत्या. डिनरचे सेट वगैरे पण आहे सर्व. आता हे कप तर भरपूर होते. कप छान छान आहे. हे सर्व कपच आहे. कप बॉक्स मध्ये पण छान होते, पण माझ्याकडे आहे, मी ती पण नाही आणली. आता आमचं खरेदी झाली होती. इकडे मिस्टर बिल करताय, बिल वगैरे झालं. आता आम्ही घरी आलो. डी मार्टवरनं इतकं सर्व साहित्य आणलेलं आहे. मेन फक्त तेलाचा डब्बा घेण्यासाठी गेली होती, पण आपण गेल्यावर एक वस्तू कधीच घेत नाही. चला आता व्हिडिओची एंडिंग इथेच करते. अनुश्री रोज बघत राहा. अनुश्री रोजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डेली व्हिडिओ येतच राहतील.